नीटच्या पेपरफुटीच्या चौकशीमध्ये सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे डिजिटल असे पुरावे लागलेले आहेत। शुभम खैरनार याला अटक करण्यात आली। आधी हरियाणामध्ये आणि त्यानंतर सीकरमध्ये हा पेपर पोहोचल्याचं कळतंय। राजस्थानमधल्या सीकरवरून सोशल मीडियावरती नीटचा पेपर इतर राज्यांमध्ये देखील पाठवण्यात आला। भाजप युवा मोर्चा नेता दिनेशनं हरियाणामधून पेपर विकत घेऊन 10 विद्यार्थ्यांना तो पेपर विकला। सीबीआयनं राजस्थानमधून 5 जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे। जे संशयित आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये त्या सगळ्यांची देखील चौकशी सुरू आहे। जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन तपासासाठी देखील पाठवण्यात आले। सोशल मीडियावरून डिलीट केलेले चॅट्स, मेसेजेस हे पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न देखील पोलिसांच्या तपासामधून सुरू आहे। अटकेमधल्या सर्व व्यक्तींच्या बँकेच्या खात्यांची माहिती देखील सीबीआयकडून मागवण्यात आलेली आहे। नीट परीक्षा देणारे डझनभर विद्यार्थी देखील सीबीआयच्या रडारवरती आहेत। तर नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामधल्या 5 आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू परिसरामधल्या सीबीआय न्यायालयामध्ये 5 आरोपी आज हजर झाले होते। शुभम खैरनार याच्यासह जयपूरवरून पकडण्यात आलेले 3 आणि हरियाणामधल्या एका आरोपीचा देखील या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये समावेश आहे। नीटचा पेपर कसा फुटला? नाशिक, पुणे, अहिल्यानगरच्या नंतर लातूर, ठाणे कनेक्शन देखील समोर येत आहे आणि असं असताना आणखी धक्कादायक माहिती समोर येते आहे। नीटचा पेपर नाशिक किंवा अन्य दुसरीकडे फुटला नसून तो चक्क नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएच्या ऑफिसमधूनच फुटला असा एक संशय व्यक्त केला जातोय। तपास यंत्रणा आता या दिशेने तपास करत आहेत। तपासाची सूत्र सध्या फिरवण्यात आली आहेत। तर नीट परीक्षेच्या या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे आणि संतापही व्यक्त केला आहे। केंद्राची प्रत्येक विषयामध्ये गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरू आहे। नीट पेपरफुटीने परत एकदा हे सिद्ध झालं। केंद्र सरकारनं काय केलं तर परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशी लावली, पण 2 लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य टांगणीला लागलंय त्याचं काय? मुळात 2016ला नीट लादण्याची गरजच नव्हती। 2016 पासून आम्ही याला विरोधच करतोय। माझ्यासारखाच विरोध दक्षिणेमधल्या नेत्यांनी पण केला। सध्याचे तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय पण नीट रद्द करा म्हणून आग्रह धरतायत। बरं, इतकी वर्ष एकच माणूस श्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून चिकटून बसलेत। त्यांच्या काळामध्ये नीटमध्ये इतके घोळ झाले। पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या। महाराष्ट्र सरकारमधल्या मंत्र्यांना पण विनंती आहे। पाठीचा कणा ताठ दाखवून दक्षिणेमधल्या राज्यांच्या आवाजामध्ये आपला आवाज मिसळा। आपल्याला आपल्या राज्यामधल्या मुलांशी घेणं देणं आहे। पेट्रोल डिझेल वाचवतोय हे दाखवण्याचा जो सरकारचा इव्हेंट सुरू आहे यामधून जरा बाहेर या। त्यापेक्षा मेडिकल प्रवेश परीक्षेबद्दल बोला आणि काहीतरी ठाम भूमिका घ्या असा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय आणि आपला संतापही व्यक्त केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।